कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मारे मोठ्या तोंडाने मला सांगितलं होतंस ना, काहीही झालं तरी आकाश ठाकूर मरणारच। काय झालं? काय झालं? तरी मी तुला हजारदा सांगितलं होतं लकी, की त्या फालतू मारेकऱ्यांवरती विश्वास ठेवू नकोस। अरे ऐन वेळेला माती खातात ही लोक। एक मिनिट, तुम्हाला कसं माहिती त्यांच्याबद्दल एवढं? कसं माहिती म्हणजे ऐकी बातमी आहे ना। आणि ए, तू तोंड बंद ठेव, चूक तुझ्याकडून झाली आहे। काय मी काय करू सांगा तुम्ही मला? त्या माणसांनी त्या आकाशला गोळ्या घातल्या, मी स्वतः दोनदा त्याचा ऑक्सिजन मास्क काढला, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तरी तो वाचला। कॉकरोच आहे तो, कॉकरोच। कितीही मारण्याचा प्रयत्न केला ना तरीही वाचतोय। काय करणार मी आता याच्या पुढे? हो ना, मग औषधाचा फवारा मार त्याच्यावर, पण तो मेलाच पाहिजे। तुला कळत कसं नाही ना, हेच मला समजत नाहीये। चिल मॅडम, चिल। तुम्हाला काय भीती आहे? तो आकाश ठाकूर घरी आल्यानंतर, त्याला सगळं खरं कळल्यानंतर तो परत माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, हेच ना? एक्झॅक्टली। असं काहीही होणार नाही। ठेवणार, तो पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवणार। मी कसा त्याला माझ्या गोळ्यात घेतो ते बघा ना तुम्ही। एवढं सगळं झाल्यानंतर त्याच्या आईबाबांना नाही का घेतलं? आता परत माझ्याच साईडने येते। आणि आपल्याला मेन काय होतं, त्या वसुंधराने त्या घराबाहेर जाणं। ती गेली, त्यानंतर तिने त्या डिवोर्स पेपर्सवर सह्या करणं, त्याही तिने केल्या। मॅडम कळते का तुम्हाला? सगळं आपल्याला हवं तसंच घडतंय। आता फक्त थोडा वेळ अजून वाट बघायची आहे, त्यानंतर त्या आकाश ठाकूरला आपल्यापासून कसा अलगद बाजूला करतो ना, ते तुम्ही बघा। ओके, ठीक आहे, तू म्हणतोय तसंच होणार असेल तर बघू थोडा वेळ वाट। ये होईना बात। आता फक्त तुम्ही बघाच मी कसं काम करतो ते। आणि मॅडम तुम्ही पण जरा हसत जा ना हो। किती छान गप्पा मारतोय आपण, एवढं मस्त प्लॅनिंग करतोय, जरा स्माइल ठेवा चेहऱ्यावर। अहो या गुंडास चेहऱ्यावर राग बरा दिसत नाही मॅडम। ओके ओके, मला वाटतं मला आता जायला हवं। काय आकाश ठाकूर पुन्हा घरी येणार आहेत, त्यांची पूजा करायची आहे, स्वागत करायचं आहे, त्यासाठी मला तिकडे असायला हवं। ओके बाय। मूर्ख, आकाश ठाकूरला संपवतो म्हणे। एकदा का आकाश बाजूला झाला ना, की मी तुला कशी बाजूला करते ना, हे तुझं तुलाच नाही कळणार। काय ग, काय झालं? वहिनी नाक्यापर्यंत जाऊन आले, जिनू मनू कुठेच दिसल्या नाहीत। तेव्हा कुठे गायब झाल्यात या मुली? बाय द वे, ड्रायव्हरचा फोन लागला का? अगं कधीची फोन करते त्याला, मगाशी लागला तो उचलला नाही, आणि आता परत करते तर त्याचा फोन स्विच ऑफ आहे। हे आई बाबा, बाबा ऐक, आहा, बाबा, भाऊजी आलाय शुद्धीवर। देव पावला। आणि उद्या डिस्चार्ज पण मिळणार आहे। हो, बरं झालं, देवाने ऐकलं आपलं। मी तर 51 गरिबांना कपडे आणि मिठाई वाटणार आहे। कोणाला मिठाई वाटतेस जयू? हाय मम्मा। हाय, नमस्कार। ये बस ना। ये ग, ये। काय ग? हा, मम्मा ऐकलंस का तू? आकाश दादा शुद्धीवर आलाय। अरे वा। तुला सांगते जयू, आकाशसाठी ना दिवस रात्र प्रार्थना करत होते ग मी। खरं तर ना गणेश मंदिरामध्ये जाऊन त्याच्यासाठी पूजा सुद्धा करणार होते। खूप बरं वाटलं आकाश शुद्धीवरती आलाय हे ऐकून। खरे आभार तर तुझेच मानायला पाहिजे। माझे? का? अगं तू गुरुजींशी भेट घालून दिली नसतीस तर आकाशला वाचवायचा खरा उपाय आपल्याला कळलाच नसता ना। हो खरे। गेली वसुंधरा या घरातून, आता बघ सगळं छान होणार आहे। हो आई, एकदम बरोबर बोलताय तुम्ही। फक्त चिनू मनू आता सापडल्या पाहिजे। म्हणजे
चिनू म्हणून अजून सापडलं नाही. नाही ना बाबा, तुम्ही बाहेर गेल्यापासून आम्ही त्यांना शोधतोय, पण अजूनही काहीच पत्ता नाहीये त्यांचा. अगं पण आधी का नाही सांगितलंस? रघुला फोन केलास का? आई अहो कधीचा फोन करते पण नाही लागत आहे. अरे अशा कशा गायब होऊ शकतात? तेच तर. अगो बाई, जयू, अगं बनीच्या बाबतीत असंच काहीतरी झालं होतं ना? म्हणजे तो अंगणात खेळत होता आणि कुणीतरी किडनॅप केलं, असंच झालं होतं ना? अरे देवा, आपण पोलिसात जाऊया चला. जयश्री. माधवराव येऊ का? बागडे तुम्ही कसं काय आला तिकडे? हा माणूस का आला आपल्या घरी? हे आजोबा आम्हाला घेऊन आले. प्लीज तुम्ही त्यांच्यावर रागवू नका ना. चिनू म्हणून? अगं कुठे होतात तुम्ही? केव्हापासून आम्ही तुमची वाट बघतोय इथे. माधवराव ऍक्च्युली वसू. एक मिनिट. अवनी, मुलींना घे. या ग इकडे. तिचं नावही घ्यायचं नाही या घरात. तुमच्या मुलीची हिंमतच कशी झाली माझ्या नातीनं परस्पर घेऊन जायची? माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही त्या दोघींना घेऊन गेलो नव्हतो. हो? ओ काय बोलताय काय तुम्ही? मग मला सांगा, मुली काय परस्पर आल्या तुमच्या घरी? नाही नाही, का आम्ही सगळेजण आकाशची काळजी घेण्यामध्ये बिझी होतो तेव्हा पळवलं तुम्ही मुलींना? काय विचार काय आहे तुमचा? काय प्लॅन आहे? म्हणजे तुम्ही चिनू मनूला किडनॅप करणार होता? होय, काय बोलताय तुम्ही? माझं ऐकून तर घ्या. तुम्ही पोलिसांना फोन करा. जयश्री हळू, शांत हो आधी. माधवराव तुम्ही तरी. बस, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, आम्हाला छळायला किंवा आमच्या कुटुंबाला छळायला मजा येते का? नाही नाही, अजिबात नाही. अहो स्वप्नात मी असा विचार करणार नाही हो. आजोबा प्लीज त्यांना रागवू नका. त्यांनी नाही नेलं आम्हाला. आम्हीच रघु काका बरोबर गेलेलो. हो बाबा, बरा बाबा, म्हणून बनीच्या आईने खूप मोठं व्रत केलेलं, म्हणून आम्ही तिला हेल्प करायला गेलो होतो. माधवराव मुली खरं बोलतायत. मला कल्पना आहे तुम्ही इथे त्यांची काळजी करत असाल, पण अचानक वसूला चक्कर आली आणि सगळाच गोंधळ झाला. म्हणून या दोघींना इथे घेऊन यायला मला थोडा उशीर झाला. त्यासाठी सॉरी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.